भानुः रात्रौ चुबुकसमर्पितजानुः अग्रे वह्निः पृष्ठे भानुः रात्रौ चुबुकसमर्पितजानुः करतलभिक्षः तरुतलवासः तदपि न मुञ्चति आशापाशः भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. श्री गणेशाय नमः. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीराम. आपण मागच्या वेळेला बघितलं की माणसाच्या आयुष्यभर तो ज्या शरीराची काळजी घेतो तो ते शरीर ती साथ सोडते, पण मनातली लोभ, आशा, वासना, एक्सेसिव्ह अटॅचमेंट शेवटच्या श्वासापर्यंत माणसाला जखडून ठेवतात. आणि मृत्यू जवळ आलेला असताना सुद्धा त्याच्या इच्छा, आशा, मोहाचा पिंड, आशा पिंड म्हटलेला आहे, तो अजून सुटत नाही. आणि त्याच धर्तीवरती हा पुढचा श्लोक शंकराचार्य म्हणतात की आशांचं गाठोडं, आशा पिंड असं सुटत नाही म्हटल्यावरती काही लोक म्हणतील किंवा काही लोक करायला बघतील. ऍक्च्युली ते म्हणतात की संसारामध्ये जर आशा सुटत नाहीये, मग आता असं करूया, आपण संसारच सोडूया. घरदार, बँक बॅलन्स सगळं सोडून आपण जंगलामध्ये जाऊ आणि झाडाखाली बसूया, मग आपली सुटका होईल का? तर ही पळवाट काही लोक काढायला बघतील, तर ती शंकराचार्यांनी अगदी अचूक ओळखली आहे. आणि त्या आजचा श्लोक आपल्या बाह्य वैराग्याच्या कल्पनेवरती प्रहार करणार आहे. आचार्य असं म्हणतात त्याच्यामध्ये की शरीर किंवा राहण्याची जागा किंवा लोक बदलून आशेचा पाश तुटत नसतो. परत आशा पाश तिकडे म्हटलेला आहे. अग्रे वन्नी पृष्ठे भानू रात्रौ चिबुक समर्पित जानू करतल भिक्षा तरुतल वासा तदपि न मुंचत त्याशा पाशा. म्हणजे भावार्थ त्याचा असा होतो मराठीमध्ये की समोर शेकोटी आहे, कल्पना करा, समोर शेकोटी आहे, पाठीवरती ऊन पडतंय अशा एका माणसाच्या, आणि रात्री हा मनुष्य गुडघ्यामध्ये डोके खुपसून झोपलेला आहे. त्याचं आयुष्य असंच चाललेलं आहे. हाताच्या ओंजळीवरती तो भिक्षा मागतो, इतरांकडून भीक मागतो, झाडाखाली राहतो, काहीच नाही त्याच्याकडे बेसिकली, पण तरी सुद्धा ही बाह्य संन्यासाची लक्षणं दिसून सुद्धा आशेचा आशा पाश म्हटलेला आहे, त्याला सोडत नाही. राईट. तर हा एक वेगळ्या टप्प्यावरती जाते. एक म्हातारा, मागच्या याच्यामध्ये आपण बघितलं, म्हातारा आहे, शरीर थकलेलं आहे, पण आशा आहे. त्याच्याकडे निधन करायचं घर पण असेल, मागच्या श्लोकामधल्या म्हाताऱ्याकडे कुटुंब असेल, काठीचा आधार होता आपण बघितला. पण आज एक वेगळी दयनीय अवस्था आहे, गृहत्यागी माणसाची अवस्था आहे. हा घराबाहेर पडलेला आहे, झाडाखाली राहणार आहे. राईट. भिक्षा मागतोय, हातावरती भिक्षा मागतोय, एवढी परिस्थिती आहे. पण तरी सुद्धा आशापाश सुटलेला नाहीये. म्हणजे आचार्य म्हणतात काय की नुसता संसार सोडला तर आशा सुटत नाही, साधूचा वेश धरला तर वासना संपत नाही. बाह्य त्याग म्हणजे संसार त्याग नव्हे, अंतरंगाचा त्याग हा महत्वाचा आहे, हा संदेश आहे. राईट. तर हा आता आपण परत थोडस डीपर जाऊया इकडे. अग्रे वन्नी पृष्ठे भानू म्हणजे आपण बघतो पुढे शेकोटी आहे, मागे सूर्य आहे, म्हणजे काय हिट मध्ये आहे तो माणूस, मागे पुढे हिट आहे. खाली गुडघ्यावरती चिबुक समर्पित जानू म्हणजे गुडघ्यावरती हनुवटी टेकवलेली आहे, असं आहे. चिबुक म्हणजे हनुवटी. थंडीत कुडकुडतोय आणि ऊब मिळवण्यासाठी ही सगळी चाललेली आहे, पण तिकडून सुद्धा ऊब मागे पुढे दोन्ही ठिकाणी ऊब मिळते, पण तरी सुद्धा आशेचा पाश काय सुटत नाही. आता आशेचा पाश म्हणजे आपण मागच्या वेळेला बघितलं आशापिंड, तो आशापिंड तर ऍटलिस्ट हातात पकडलेला आहे, तो सोडता येतो. पण इकडे पाश जो पडलेला आहे याच्या म्हणजे गळ्याभोवती जो पडलेला आहे तो म्हणजे आपल्याकडे फास म्हणतात ना, तो
सोडवायचा जेव्हा प्रयत्न केला ना तेवढा जास्तीत जास्त तो सुटत नाही, तो अडीक घट्ट होतो. तसा आशा पाश ह्याला पडलेला या मनुष्याला. तर एक पर्यंत आपण गोष्टीने सुरुवात करू, राईट. एक आशेचा पाशीची आपल्या पुराणामध्ये एक मोठी गोष्ट आहे. तर एक सम्राट भरताची गोष्ट आहे. सम्राट हा हा भरत म्हणजे महाभारतातला भरत नव्हे, पांडवांचा हा नव्हे पूर्वज, हा वेगळा भरत, एक चक्रवर्ती राजा होता, अत्यंत धार्मिक, प्रजाहित दक्ष. आणि मग नंतर त्यांनी आपला आपला सगळा पूर्ण त्याग केला संसाराचा, अशी गोष्ट सांगते ती. अफाट संपत्ती, मुलं, संपूर्ण साम्राज्य सोडलं आणि हिमालयाच्या काठी इकडे गंडकी नावाची नदी आहे, तिकडे त्यांनी एक आश्रम बांधला आणि तिकडे तो राहायला गेला. आणि मग फळं फुलं यांच्यामध्ये राहायला, फळं खाऊन आणि वाळलेली पानं खाऊन राहायचं, असं त्यांनी गोष्टीमध्ये दिलेलं आहे. अंगावरती वल्कलं नेसली, तरुतलवास असं केलं त्यांनी, तिथे राहायला लागला. हा जे बाह्य संन्यासाचं जे वर्णन दिलेलं आहे शंकराचार्यांनी ते त्याच्यामध्ये आहे. तर एक दिवस हे भरत मुनी, त्यांना भरत मुनी म्हणूया आता आपण, इकडे ते नदीमध्ये स्नान करायला गेले आणि तिकडे त्यांना एक हरणी दिसली. ती गरोदर म्हणजे प्रेग्नंट हरणी अशी होती आणि ती पाणी प्यायला आली आणि अचानक सिंहाची गर्जना झाली जंगलामधून. आणि हरणीने पाण्यामध्ये उडी घेतली, तिने वाचवायचा प्रयत्न केला स्वतःला आणि ती जात होती त्यावेळेला, तेव्हा ती कशी बशी पोचली, पण तिकडे पुढच्या तीरावरती पोचली तेव्हा ती दमली होती एवढी की तिकडेच त्यांनी प्राण सोडला. पण तिला तिची प्रसूती झाली, तिने एका पिल्लाला जन्म दिला आणि ते पाडस तिकडे राहिलं. तर इकडे भरत मुनी ते बघत होते सगळं, त्यांना दया आली. मग त्यांनी ते पाडस घेतलं, हरणाचं पाडस आपल्या कुटीमध्ये आणलं. इथपर्यंत दया होती. पण त्याच्यानंतर या दयेचं रूपांतर मोहामध्ये आणि आसक्तीमध्ये झालं. हे जे हरणीचं पाडस होतं ना, ते भरत मुनींनी अगदी प्राणापलीकडे जपलं, स्वतःच्या मुलासारखं जपलं त्याला. गवत भरवलं, सगळं वाचवलं, त्याच्या बरोबरच राहिले ते. इतकं त्यांनी त्याच्यावरती फोकस केलं की त्यांचं ध्यान सुटलं, जप सुटलं. डोळे मिटून ध्यानाला बसायचे त्यावेळेला सुद्धा त्यांना ते पाडच दिसायचं. एवढे त्यांची ती त्याच्यावरती आसक्ती जडली, प्रेम जडलं. रात्रंदिवस ते चिंता करायला लागले, पाडस कुठेतरी गेलं, ते हरिण कुठेतरी गेलं तर अरे कुठे गेलं असेल, त्याला कोणी खाल्लं नाही का, जंगलामध्ये एकटंच आहे का ते, अशी चिंता चिंता चिंता. आणि मग दिवस गेले आणि या भरत मुनींची ज्यावेळेला मृत्यूची वेळ जवळ आली त्यावेळेला यमदूत समोर आले आणि भरत मुनींचे डोळे मात्र या पाडसाला शोधत होते. त्यांचा जीव, त्यांचा प्राण त्याच्या पाडसामध्ये अडकला होता. आणि हे म्हणतात ना, तदपिन मुंचन्ते आशा पाश, पाश इकडे आला इकडे. हा चक्रवर्ती सम्राट महायोगी जो बनणार होता आणि एका छोट्याशा पाडसाच्या मोहामध्ये तो अडकला. आणि हिंदू तत्वज्ञानानुसार अंत्यमती तशी गती असं म्हणतात ना, शेवटी जे आपल्याला मती असते तसं शेवटच्या क्षणी जो ध्यास असतो तो त्याप्रमाणे तुमचा पुढचा जन्म किंवा पुढची वाटचाल सुरू होते. तर शेवटच्या क्षणी हा हरणाचा ध्यास घेतल्यामुळे असं म्हटलं जातं की भरत मुनींना पुढचा जन्म हरणाचा घ्यावा लागला. त्याला जड भरत म्हणून कथा आहे, ही मोठी फेमस कथा आहे, रामकृष्ण परमहंस बऱ्याच वेळा सांगत असत ही. तर ह्याच्यामध्ये अशी सांगितलेलं आहे आचार्याने असं की जो तरुणपणी जो आशा गोळा असतो तो थोडा प्रयत्न केल्यावरती सोडता येतो, पण म्हातारपणी किंवा संसार त्याग केल्यावरती आणि तुम्ही एखाद्या मार्गावरती लागल्यावरती तोच आशेचा गोळा हा एक पाश होतो, राईट. मग ते सोडणं फार कठीण असतं. तर वेळेत वेळेत तुम्ही जागे व्हा, हा त्याच्यामधला एक संदेश आहे, राईट. तो आता हा म्हणजे कसा आणि तो त्यांनी अगेन मोह मुद्गर सोत्र आहे म्हणून त्यांनी ते अगदी हाणलेलं आहे, ते अक्षरशः चित्र निर्माण केलेलं आहे. थंडी सहन होत नाहीये म्हणून त्यांनी शेकोटी पसरली आहे. चित्र अगदी हृदयस्पर्शी आहे. पाठीमागे सूर्य आहे, कारण का दोन्ही बाजूने हवी म्हातारपण आलेलं आहे. कमजोर झालेलं आहे शरीर. आपण बघतो की शेकोटी कमी झाली, काही रात्र झाली की कुडकुडत राहावं लागतं, राईट. रात्री हनुवटी गुडघ्यावर ठेवून तो झोपलेला आहे, राईट. अशी परिस्थिती आहे आणि तो स्वतःच्या शरीराने मिठी मारतोय का, तर ऊब मिळवण्यासाठी, कारण ती सुद्धा ऊब पुरे होत नाहीये. तर मग ह्याची काय परिस्थिती असेल, राईट. तो स्वतःहून अवैराग्य घेऊन गेला, पैसा संपला म्हणून त्यांनी कुटुंबाने त्याला बाहेर काढलं, कोणी जवळचं नाही, एकटा, अनाथ, आधार नाही त्याला, अशी परिस्थिती आहे, हे खरं आहे.
हाताच्या तळव्यामध्ये तो भिक्षा करतोय, काही भांडेही नाहीत त्याच्याकडे. अम, हे एक आरसा दाखवतायत, राईट? हे एक पिक्चर जे आहे तो एक आरसा आहे आपल्यासाठी, की असं होऊ शकतं. हे कदाचित तुमचं उद्याचं स्वरूप सुद्धा असू शकतं. हा माणूस सर्व काही गमावून बसलेला आहे, घर, कुटुंब, संपत्ती, प्रतिष्ठा, आरोग्य. भीक मागायला फक्त हात आहेत, पण तरी सुद्धा आशा सुटत नाही. कोणती आशा असेल ती? तर उद्या काहीतरी जास्ती भीक मिळेल, कोणीतरी परत मला घरात बोलवेल, मग कोणीतरी मला माझं स्वागत करेल. हा या आसक्तीमध्ये अडकलेला जो माणूस आहे, म्हणून त्याची दयनीय अवस्था आहे. ना संसारात समाधान आहे, ना त्यागातून शांती मिळालेली आहे. बाह्यरंगी संन्यास, अंतरी विषयाची आस, तेणे केवळ नागवण, परलोकीचे भांडण. बाहेरून संन्यासी दिसतोय, पण आतवरून आशा आहे. त्यांनी स्वतःचं नुकसान झालेलं आहे, या जन्मामध्ये पण नुकसान झालेलं आहे, आणि परलोकी सुद्धा भांडण आहे याचं, कारण आशा तुटलेली नाहीये. जडभरताची आपण कथा बघितली. संसारी माणसाला किमान संसारी सुख तरी मिळतात, आणि त्यागी असतात ते आत्मिक सुख अनुभवतात. पण हे अर्धवट आहे, ना इथे ना तिथे. धोबी का कुत्ता. ना संसारिक सुख ना त्याग्यातून शांती. दोन्हीमध्ये भरडला जातोय माणूस इकडे. त्याग करायचा असेल, असं म्हटलंय की, तर अंतरंगाने करा. बाह्यत्याग नंतर आपोआप होईल. नाहीच तर नुसता बाह्यत्याग केला तर ती वासना आतमध्ये राहील आणि आपली अवस्था दयनीय होईल. आणि आपण बोलू थोडंसं, कसं आपण प्रत्येक वेळेला बोलतो ना की अभ्यासे न कौंतेय, किंवा अभ्यास करा. तर आपण आज थोडं डिटेलवर जाऊ. आपण आता मिड आलेलो आहेत, राईट? मिड 16व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. तर आपण थोडंसं प्रॅक्टिकल वरती जाऊ. पण मी इथे थोडासा एक ब्रेक घेतो आणि आपण जाऊ नंतर. नक्की, नक्की. तर मला पण ह्या श्लोकामध्ये मला असं वाटतं की त्यांनी ज्या काही कल्पना आहेत ना सामान्य माणसाच्या, त्या सगळ्या उडवून लावलेल्या आहेत धडाधड. म्हणजे अगदी त्यात क्रिकेटमध्ये त्या 3 स्टंप्स उडतात तसं आहे, की तुम्ही जर समजा संसाराचा हे त्याग करून टाकलात, घर त्याग केलं, सगळं त्याग केलं, ते काय साधूचा वेश केला आणि तरतल भिक्षा मागून तुम्ही जगताय, तरी तुम्हाला काही आत्मज्ञान होणार नाही किंवा तुम्हाला काही परमेश्वर प्राप्ती होणार नाही. आणि हे त्यांनी स्पष्ट सांगितलंय की ह्या अशा बाह्य गोष्टी, फिजिकल गोष्टी करून काही होत नाही. आणि या माणसांनी तर म्हणजे अगदी अग्रेवन्नी पृष्ठे भानू, म्हणजे अगदी दोन्ही बाजूनी चटके बसवून घेतले, म्हणजे त्रास करून घेतला स्वतःला, तरी त्याचा काही फायदा होत नाही. आणि रात्र चिबुक समर्पित जानू, तुम्ही जसं म्हणालात तसं, की अगदी तो कुडकुडतोय, अगदी त्याची हनुवटी त्याच्या गुडघ्यामध्ये घालून तो झोपलाय, पण तरी सुद्धा फायदा काही होणार नाही. द रिअल थिंग इज बिंग डिझायरलेस. दॅट्स द रिअल थिंग. हा जो वासना कोश आहे हा पूर्ण रिकामा झाला पाहिजे, आणि त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, विवेकाने घेतला पाहिजे. कारण हे काय, हे रोज चालूच राहणार. रोज सकाळी उठल्यानंतर ज्या काय गोष्टी असतात, आपला नोकरी असते, व्यवसाय असतो, जे काय असतं करायचं ते करावंच लागणार. त्याच्यासाठी म्हणजे मला असं वाटतं की हॅव सम डिटॅचमेंट, परत त्या कमलदलासारखं, की यू डू युअर बेस्ट बट डोंट गेट एन्टँगल्ड इन टू इट. तुम्ही करा तुम्हाला जे काय करायचं ते, वेड्यासारखं असं की दॅट इज द ओनली थिंग, की सर्वस्व माझं हे आहे आणि माझं हे सर्वस्व ह्याच्यावरच अवलंबून आहे, असं त्याच्या मागे लागण्यात काही अर्थ नाहीये. हे मला असं वाटतं हे थोडंसं ना आयुष्य जगल्यानंतर येतं. दिस इज अ डिफरन्स बिटवीन विजडम अँड इंटेलिजन्स. हुशार खूप लहान मुलं सुद्धा असतात, पण त्यांच्याजवळ तो पेशन्स नसतो, किंवा त्यांच्याजवळ ती दृष्टी नसते. वयोमानाने सुद्धा थोडंसं आपल्याला मदत झाली पाहिजे या सगळ्या गोष्टींना हँडल करण्यासाठी. मा फलेषु कदाचन, आपला जो भाग आहे कर्माचा तो आपण आपला केला पाहिजे, आणि फळाची आसक्ती न ठेवता डू युअर कर्मा टू द बेस्ट ऑफ युअर अबिलिटीज. आपल्याला जर परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची आहे, आपल्याला जर या जीवनमुक्ती हवी असेल आणि आपल्याला जर या चक्रातनं सुटायचं असेल, तर त्याचे जे वेगवेगळे मार्ग आहेत, त्याच्यातला एक जो मार्ग आहे तो म्हणजे ध्यानधारणा, ध्यान मार्ग. तर त्याच्याबद्दल मला खूप असं वाटतं की देअर शुड बी अ स्कूल ऑफ कॉन्शियसनेस, की ज्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलं जाईल काय, म्हणजे धिस इज द रिअल पाथ. हा सूक्ष्म आहे आणि हा ज्याचा त्याला जायला पाहिजे.
जसं मी जेवून दुसऱ्याचं पोट भरणार नाही, किंवा द सेम वे हा तुमचा जर्नी आहे. तुम्ही स्वतः गेल्याशिवाय त्या मार्गाने तुम्हाला जीवनमुक्ती मिळणार नाही. तर प्रत्येकाने ह्या दृष्टीने थोडासा विचार केला पाहिजे. आणि ध्यानासाठी थोडासा म्हणजे मी पण गिल्टी आहे ह्याच्यात. मी काही ह्याच्यासाठी एवढा वेळ देत नाही माझ्या आयुष्यातला. तर सुरू केलं पाहिजे जे करत नसतील ते. आणि जे करता आहेत श्री दत्तजींसारखे, त्यांच्याकडनं आपल्याला गायडन्स मिळालं तर खूपच छान होईल. तर श्री दत्त, तुम्ही जरूर सांगा की कसं ध्यानधारणा करावी. ध्यानधारणा हा मोठा टॉपिक आहे. बरंच त्याच्यासाठी एक्सरसाइज घ्यावे लागतील. पण मी सुरुवात करतो, कारण आपल्याला कुठेतरी सुरुवात करायची असते, राईट? आणि आपण या भज गोविंदांपासूनच सुरुवात करूया, राईट? आणि तू काही आधी जे बोललीस ना, ते फार फार सुंदर बोललीस तू, ते विवेक, त्याच्याबद्दल तिकडून सुरुवात करूया, राईट? तर आपण एक हे पिक्चर बघितलं, हे निगेटिव्ह पिक्चर बघितलं, राईट? वृद्धाचं एक पॉझिटिव्ह पिक्चर बघूया, राईट? तर एक वृद्ध किंवा तरुण पण म्हणा, याच परिस्थितीत राहतोय, याच वयामध्ये आहे, पण त्यांनी मनातून गोविंदाशी नातं जोडलेलं आहे, राईट? जुन्या आठवणीमध्ये तो बुडलेला नाहीये. कुठे संसारामध्ये राहत असेल, बाहेर परमार्थ करत असेल फुल टाइम, पण तो आजच्या क्षणामध्ये राहतोय, राईट? नामस्मरण करतोय, चांगलं सद्ग्रंथ वाचतोय, सत्संग करतोय. मग तो वृद्धाश्रम असला तरी सुद्धा, व्हॉट एव्हर जो आश्रम असेल, गृहस्थाश्रम असेल, पण तो भगवत प्राप्तीसाठी संकेत आहे असं मानून तो काम करतोय किंवा त्याची साधना करतोय. दुःखाचं ठिकाण नाही असं मानत नाही. मग त्याचा अनुभव कसा असेल, राईट? अगेन अनुभव वेगळा आहे त्याचा, राईट? का अनुभव वेगळा आहे तो? तर तो आशापाश घट्ट असेल तर परिस्थितीत दुःख आहे, आशापाश सुटला की त्याच परिस्थितीमध्ये आनंद आहे. तर तू म्हणालीस त्याप्रमाणे वैराग्य, म्हणजे आशापाश सोडणे हे वैराग्य, त्याचंच नाव आहे. त्याचं वैराग्य, खरं वैराग्य म्हणजे आसक्तीचा अभाव आहे. मनातून ज्यावेळेला आशापाश सुटतो तेव्हा माणूस परिस्थितीच्या गुलामगिरीपासून मुक्त होतो. म्हणजे परिस्थिती जी येईल ती आपल्या हातामध्ये कधी नसते, पण आशापाश सैल करणं हे आपल्या हातामध्ये असतं. आणि हा आशापाश सुटणं म्हणजेच वैराग्य, आणि हे शाश्वत आनंदाचं कुपित आहे, राईट? आता ध्यानधारणा हे त्याच्यामधला वेळ हे झाला, पण आपण स्टेप बाय स्टेप जाऊया, राईट? कारण एकदम जाऊन असं एक्सपेक्ट केलं की आपण उद्यापासून बसतो आणि ध्यान करतो, तर ते थोडंसं कठीण आहे. तर आपण मग ह्या परिस्थिती कसं जावं स्टेप बाय स्टेप हे थोडंसं मी सांगतो. अगेन संतांनी सांगितलेलं आहे ते सांगतो, ओके? तर संत समर्थ रामदास स्वामींपासून आपण सुरुवात करूया, राईट? एक अत्यंत व्यावहारिक मार्ग दाखवलेला आहे. तर त्यांच्यामध्ये ते म्हणतात की वैराग्य ही अगदी लगेच मिळण्यासारखी गोष्ट नाही आहे, घडवायची गोष्ट आहे, राईट? तर त्यांचा जो दशक आहे ना, त्या विवेक वैराग्य असं म्हटलेलं आहे, नुसतं वैराग्य म्हटलेलं नाही. त्यात एक सुंदर श्लोक आहे त्याच्यामधला, त्यामध्ये म्हणतात, तुम्ही वाचून दाखवतो. विवेक वैराग्य ते ऐसे, नुसते वैराग्य हेकड पिसे, शब्द ज्ञान येळीलसे आपणची वाटे, म्हणून विवेक आणि वैराग्य तेची जाणीजे महत् भाग्य, रामदास म्हणे योग्य साधू जाणती. दासबोधा म्हणलंय. वैराग्य, नुसतं वैराग्य आपण प्रयत्न करायला केला ना, तर ते हेकड पिसे म्हटलेलं आहे, दुराग्रही, वेडगळ. मला काहीतरी करायचंय, मला वैराग्य करायचंय, मला ध्यानधारणा करायचंय, मला हे करायचंय, पण ते वर्क होत नाही. त्यांनी जे शब्द ज्ञान आहे ते ओशाळवाण आहे असं म्हणतात ते तिकडे. त्याच्यामध्ये विवेक आणि वैराग्य दोन्ही असणं हे साधकाचं भाग्य आहे असं रामदास म्हणतात. आणि जे साधू असतात त्यांना ते बरोबर कळतं, हे असंच त्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे जेव्हा एखादा माणूस, सपोज इकडे आपण या श्लोकामध्ये जाऊया, तर म्हातारा होतो, शरीर साथ देत नाहीये, डोळ्यांनी दिसत नाहीये, आवडीचे पदार्थ खाता येत नाहीये, वासना पूर्ण करण्याची ताकद नाहीये, आणि नाईलाजाने त्याचा त्याग करावा लागतो. त्याला म्हणतात अगतिकचे वैराग्य, स्मशान वैराग्य. स्वेच्छेने केलेला हा त्याग नाहीये, जबरदस्तीने केलेला त्याग आहे. परिस्थितीने त्याच्यावरती जबरदस्ती केलेली आहे. इच्छा असून सुद्धा शरीर हतबल झालंय, त्यामुळे आलेलं हे जे वैराग्य ते खरं वैराग्य नव्हे. खैरा वैरागी जो आहे तो जे माझं ते माझं, माझी मालकी हक्क ही भावनाच डोक्यामधून गेली ना, की मग राजमहाल असो, झोपडी असो, पंचपक्वान्न असो, कोरडी भाकर असो, मोठी वस्त्र, राजेशाही वस्त्र असो किंवा कौपीन असतो, फरक पडत नाही त्याला. सर्व परिस्थितीमध्ये आनंदी असतो. हे दिल मस्त मगन मगन राहणार, असं तो एक कविता पण आहे. हे मन मस्त सदा दिल रहना, आन पैडे सो सहना.
अशी जी भावना आहे ना, अंतरंगीची भावना आहे ना, ते खरं वैराग्य. तर आता मनातून आशा सुटली नाही तर वैराग्य येणार नाही, राईट? वैराग्य ही आपोआप येण्याची गोष्ट नाहीये, ती बुद्धी शाबूत असताना विवेकाने घडवण्याची आणि कमावण्याची गोष्ट आहे. मन चंचल आहे, मन एका रात्रीत बदलत नाहीये, त्याला वेळ लागतो, राईट? आणि आपण नेहमी म्हणतो की आपण नेहमी म्हणतो अभ्यासही न कोणते ना, हे करा ते करा, हे एका रात्रीची गोष्ट नाहीये. आणि श्रोते मला म्हणतात की हो आम्हाला माहिती आहे, पण आम्हाला व्यवहारिक सल्ला द्या, राईट? व्हॉट इज द प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट? तर आपण तिकडे जाऊ थोडंसं, राईट? इकडे आपण भगवद्गीता आणि ज्ञानेश्वर माऊली आपली त्यांचा अनुभव मी सांगतो थोडासा, त्यांचा उपदेश मला जो पटतो तो मी सांगतो. लिसन केअरफुली, इट इज इम्पॉर्टंट. ह्या मोक्षाला काय कारणीभूत आहे, राईट? भगवद्गीता म्हणते आणि आपल्या शास्त्रामध्ये पण दिलेलं आहे, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. मनच हे माणसाच्या बंधनाला आणि मोक्षाला कारणीभूत आहे. आणि हे संसारामध्ये, भोगामध्ये, रागद्वेषामध्ये, राग द्वेष म्हणजे राग म्हणजे ज्या आवडत्या गोष्टी, द्वेष म्हणजे ज्या न आवडत्या गोष्टी, या दोन्हीमध्ये ते अडकतं. कारण तिथे काहीतरी त्याला मिळतं, राईट? काहीतरी भोग मिळाला, त्याला तात्पुरती विषय सुख, तात्पुरती गोडी मिळते. आणि आपले संत असे म्हणतात की त्याला तिथून बाहेर काढण्यासाठी त्याला मारण्याची गरज नाहीये, सप्रेशनची गरज नाहीये, तर त्याला तात्पुरत्या विषयभोगापेक्षा मोठी आणि उत्तम अशी गोडी दाखवायची गरज आहे. नो सप्रेशन. कारण आपण मनाला जर जबरदस्तीने दाबलं तर तो स्प्रिंग इफेक्ट सारखं काम होईल, राईट? ते जितकं दाबाल तितक्या ते दुप्पट वेगाने नंतर उसळी मारून बाहेर येईल. हे एक समजून घ्या, पहिली गोष्ट, स्टार्टिंग पॉईंट. नंतर मग आपण हे ध्येय आपल्याला जर गाठायचं आहे, मुक्ती मोक्ष, तर ज्ञानेश्वर माऊलींनी जे सांगितलेले काही ज्ञानेश्वरीमधले जे अभंग आहेत ना, ते मी सांगतो. तर ते ज्ञानेश्वर माऊली पण इकडे तेच म्हणतात, जोपर्यंत हे संसार सुखामध्ये, विषय भोगामध्ये मन आहे तोपर्यंत ते देवामध्ये रिगू शकत नाही, प्रवेश करू शकत नाही. पण मनालाच वापरून, तुम्ही मनाची एक लूप होल वापरून असं म्हणावं तर आपलं मन जे आहे ते अध्यात्माकडे वळवू शकतो आपण, राईट? म्हणजे मनाचाच उपयोग करून, मन ही एव मनुष्याणाम, राईट? कारणम बंध मोक्षयोः. मोक्षाकडे जायचं असेल तर कसं करायचं, त्याचं एक माऊलीने पूर्ण तत्वज्ञान मांडलेलं आहे, पूर्ण सुंदरपणे मांडलेलं आहे. आणि त्याच्यातल्या मोजक्या ज्या अवयव आहेत ना, मी सांगतोय या अगेन स्वामी स्वरूपानंदांच्या ज्ञानेश्वरी नित्य पाठामधल्या अवयव आहेत, म्हणजे फार महत्वाच्या आहेत त्या. 100 अवयव त्यांनी काढले, त्याच्यामधल्या या अवयव आहेत सगळ्या. तर हे योग घेऊया आपण, पहिली योग घेऊ त्याची, राईट? ते मनाचं त्यांनी एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. ते म्हणतात, जे काजे यया मनाचे एकनिके, जे देखिलिया गोडीच्या ठाया सोके, म्हणवनी अनुभव सुख कवतिके, दावित जाईजे. काये जयामयानाचे एकनिके, ते देखिलिया गोडीच्या ठाया सोके, म्हणवनी अनुभव सुखची कवतिके, दावित जाईजे. मनाचं एक वैशिष्ट्य आहे, माऊली म्हणते, जिथे त्याला गोडी लागते ना, म्हणजे सोकावते शब्द वापरलाय, आपण म्हणतो ना सोकावतं, आसक्त होतं, तिकडे ते जातं. म्हणून त्याला कौतुकाने आत्म्याच्या सुखाची चव दाखवत जावी. ही मनाला जिंकण्याची युक्ती आहे. जबरदस्तीने आवडण्यापेक्षा चांगल्या गोष्टींची सवय लावावी. कारण हा स्वभाव आहे की जिकडे त्याला आनंद मिळतो तिकडे ते मागे जातं. म्हणून सांसारिक सुखापेक्षा श्रेष्ठ असलेल्या आत्मसुखाची जर गोडी त्याला दाखवली तर ते आपोआप तिकडे वळतं आणि विषयांपासून दूर जातं. भगवद्गीतेमध्ये एक्झॅक्टली सेम सांगितलेलं आहे त्यांनी, राईट? अथ चित्तम समाधातुम न शक्नोसी मयी स्थिरम, अभ्यास योगेन ततः मामिच्छाप्तुम धनंजय. जर तुझं चित्त माझ्यामध्ये राहण्यामध्ये समर्थ नसेल तर हे पार्था, अभ्यास योगाने मला प्राप्त कर. म्हणजे नक्की काय कर? तर ज्ञानेश्वरी, अथवा हे चित्त मनबुद्धी सहित, माझ्या हाती अचुंबित न शकसी देवो. जर हे तुझं चित्त मन बुद्धी अखंडितपणे माझ्या हाती देणं शक्य नसेल तर, पुढे बघू आपण, देव जाणतो की कारण मन आणि बुद्धीचं समर्पण करणं हे अत्यंत कठीण आहे. तू म्हणतेस की डेली प्रॅक्टिस करणं, हे सगळं करणं हे कठीण आहे, फार कठीण आहे. आजच्या जीवनात तर ते फारच कठीण आहे, कारण मन खूप चंचल आहे. म्हणून भगवंत एक पायरी आपल्याला देतात, एक सोपा पर्याय देतात. ते म्हणतात इकडे, तरी गा ऐसे करी यया आठा पहारा माझारी, मोटके निमिषभरी दे तुझाय.
भगवंत म्हणतात तिकडे, तर मग असं कर की दिवसाच्या 8 प्रहरामध्ये म्हणजे दिवसाच्या पूर्ण वेळामध्ये काही वेळ का होईना, क्षणभर का होईना, तुझे चित्त मला देत जा रेग्युलरली. अभ्यास योग, अखंड ध्यान करणं शक्य नसेल तर दिवसातनं अनेक वेळेला, पण थोड्या थोड्या काळासाठी, थोड्या क्षणासाठी का होईना, देवाचं स्मरण कर. आपण वेळावरून काम काम करत असतो ना, काहीतरी करत असतो, पण मध्ये पाणी पितो, राईट, गरज असते, थोडा वेळ करता आपण पाणी पितो. तसं कामाच्या मध्ये मध्ये क्षणभर का होईना, थोडा वेळ का होईना, त्याचं नाम घ्यावं, त्याचं रूप आठवावं, मल्टिपाईल टाइम्स, आणि रेग्युलॅरिटी. रेग्युलॅरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग भगवंत म्हणतात, मग जे जे का निमिख देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषयी घेईल. मग ज्या ज्या क्षणी माझे सुख हे चित्त पाहिल, हे जे चित्त आहे, मन आहे, ते माझं सुख पाहिल, अनुभवेल, तेवढीच त्याला या इतर गोष्टींपासून, सांसारिक भोग, सांसारिक विषय, ह्याच्यापासून अरुची निर्माण होईल. मनामध्ये ती एक वैराग्य निर्माण होईल. थोड्या काळात, थोड्या थोड्या काळासाठी, पण ते रेग्युलरली चाललेलं आहे. म्हणजे अभ्यासाचं फळ हळूहळू मिळतं इकडे, राईट. जेव्हा चित्त क्षणभर का होईना पण देवाच्या सुखाची चव घेतं, तेव्हा त्याला सांसारिक सुखामधला फोलपणा कळू लागतो. एखाद्या गुळाची चव घेतल्यावरती माती खावीशी वाटत नाही ना, तसं हळूहळू का होईना आत्मसुखाची गोडी लागल्यावरती विषय सुखामधली रस जो आहे तो कमी होतो. आपण म्हणजे आधुनिक मानसशास्त्र पण सांगतं, राईट, ज्या गोष्टीमधून तुम्हाला आनंद मिळतो, हे डोपेमाइन रिलीज, तिकडे मन तिकडे धावतं, आणि हळूहळू आपण ही मनाला भगवंताची ओढ निर्माण करायची, राईट. आणि मग शेवटी मग आणि ती होते, राईट. आपला संतांचा अनुभव, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, राईट. तो गोडवा असं पहिल्या दिवशी तो नाम घ्यायला त्याला येणार नाहीये, पण हळूहळू हळूहळू, आणि हा गोडवा येत जाईल, मग आयुष्य बदलत जाईल. मग काय होतं, ही प्रोसेस स्टार्ट होते. आणि मग माऊली म्हणतात, पुनवे होनी जैसे शशीबिंब दिसे दिसे, हा रपत अवसे नाहीची होय. म्हणजे पौर्णिमेला चंद्राची कोर, चंद्र असतो, राईट, पण ती हळूहळू कमी होते, राईट. चंद्राची पौर्णिमेपासून चंद्राची कोर हळूहळू दिवसेंदिवस कमी होते, आणि अमावास्येला पूर्ण नाहीशी होते, राईट. हा एक दृष्टांत आहे. ज्याप्रमाणे चंद्राची कोर हळूहळू कमी होते, त्यामुळे त्याचप्रमाणे चित्ताची अवस्था बदलते, ज्ञानेश्वर माऊली म्हणते. हे आपण बघतो, राईट. हे प्रॅक्टिकल पण आहे खूप. आपण हे एक पिक्चर बघितला होता, राईट, आणि रिअल स्टोरी आहे ही. दशरथ मांझी, माउंटन मॅन, राईट, हा पिक्चर होता. त्यामध्ये असं होता की हा दशरथ मांझी ना एक छिन्नी आणि हातोडा घेतो, 22 वर्ष तो काम करतो, आणि तो एक मोठा डोंगर फोडून रस्ता निर्माण करतो. दिसे दिसे, हळूहळू हळूहळू केलं त्यांनी, पूर्ण डोंगरामधून रस्ता बनवला, राईट. हे मूर्तिमंत उदाहरण आहे, हे दिवसेंदिवस केलेला अभ्यास, सातत्य ह्याचं उदाहरण आहे. हाच गोष्टीचा मूळ संदेश आहे. आणि मग माऊली म्हणतात, तैसे भोगा आतुनी निगता, चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडुसुता मीची होईन. त्यामुळे पंडुसुता अर्जुना, चित्त हळूहळू सांसारिक भोगांपासून निघून माझ्यामध्ये प्रवेश करायला लागले, की शेवटी मीच होऊन जाईल, ते माझ्याशी ते एकरूप होईल. हे इकडे हाच तो हळूहळूचा भाग इकडे येतो. जर तुम्ही सप्रेशन केलं, नदीचा प्रवाह तुम्ही अडवायला बघितला, कारण हे कठीण आहे. वेअर वी आर, इयर्स ऑफ थिंग्स दॅट आर कमिंग ऑन अस, इयर्स ऑफ लेयर्स दॅट आर कमिंग ऑन अस. नदीचा प्रवाह तुम्ही अडवण्यासाठी समोर एक भिंत निर्माण केली, सप्रेशन, तर भिंत साठून पाणी साठून ती भिंत फुटेल आणि पूर येईल. पण त्या प्रवाहाला तुम्ही एक सुंदर कालवा काढून दिला, तर पाणी शांतपणे तिकडे वाहू लागेल. मनाची जी गोडी, ऊर्जा संसाराकडे वाहत होती, त्याला आध्यात्मिकतेचा आणि आत्मसुखाचा एक कालवा काढून दिला, तर काय होईल? मनाला आपल्या इकडे दडपायचं नाहीये, तर एक हायर अल्टरनेटिव्ह, एक चांगला मोठा पर्याय द्यायचा आहे. मग आपल्या गतीने शांतपणे एक एक पुढे पाऊल टाकत जायचं आहे, राईट. ते आपल्याकडे ससा आणि कासव, इसापाची गोष्ट आहे, राईट. ती स्लो अँड स्टेडी विन्स द रेस, राईट. ते ससा बरोबर त्याला मोठं काहीतरी करायचं असतं, जंप मारायचे असतात, पण नंतर तो थकतो, राईट. मोठी झेप घेतो पण तो थकतो. पण कासवासारखं एक लहान पण सातत्यपूर्ण पाऊल टाकणं हे फार श्रेष्ठ आहे, असं ती गोष्ट सांगते, राईट. कारण हळूहळू पण सातत्याने चालणारा माणूस हा रेस जिंकतो, राईट, असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. पण हे महत्वाचं आहे, राईट. आपल्या आजच्या काळासाठी मला वाटतं हे फार महत्वाचं आहे. कारण भगवंत पुढे म्हणतात, पण त्याच्यामध्येच दिलेलं आहे, म्हणून अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, यालागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ.
म्हणजे त्याच अध्यायामध्ये हे मी सगळ्या ओव्या आहेत ना, या एकमेकांच्या फार जवळ असलेल्या ओव्या आहेत त्या. म्हणून तिकडे हे तुम्हाला एक एन्करेजमेंट पण देतात. हे जर तुम्ही केलं तर भगवंत म्हणतात अभ्यासाला काहीही कठीण नाही, तू या अभ्यासाच्या योगाने मला मिळ, असं म्हटलेलं आहे. आणि हे मी अगेन चिन्मय मिशनचे स्वामी तेजोमयानंद यांचं पण एक प्रवचन आहे याच्याबद्दल. ते पण ते असंच म्हणतात की मला काहीतरी याच्यापेक्षा श्रेष्ठ किंवा आनंददायी असं मिळालं या भावनेने, मिळेल या भावनेने तुम्ही जर प्रयत्न केला, जुन्या गोष्टींची गरजच नाही अशी तुम्हाला नंतर भावना होईल. कारण हा सहजतेचा अभ्यास आहे, राईट. सहजता आहे याच्यामध्ये, स्वाभाविक आहे, पण तो जाणीवपूर्वक करावा लागतो. हे दॅट यू हॅव टू डू इट. म्हणजे आता प्रॅक्टिकल अजून जगूया तर मग आपण एखादा रोज समजा काहीतरी एखाद्या ग्रंथाचा अभ्यास सुरू केला, रोज सत्संग सुरू केला, नामस्मरण सुरू केलं, तर मग काय होतं, हळूहळू मनामध्ये पवित्र विचार वाढतात, मूर्ख विचार कमी होतात, ज्या फालतू गोष्टीमध्ये आपण जातो, वेळ घालवतो, त्या कमी होतात आणि मनाला एक, ते म्हणतात त्याप्रमाणे एक वळण लागतं, राईट. एक दिवस असं लक्षात येतं की मग जे आवडत आधी होतं ते आता बेचव झालेलं आहे, ते आपोआप सुटलेलं आहे. हा जो कोर टीचिंग आहे त्यामध्ये, जबरदस्तीने सोडलं म्हणून पुन्हा अडकलं असं याच्यामध्ये होत नाही, राईट. समजुतीने सोडलं जाते म्हणून ते परत अडकत नाही. तर मग एक कुठली तरी साधना, आपण सत्संग, मी नामस्मरण म्हणालो, ध्यानधारणा सुद्धा एक चांगली साधना आहे. कुठल्या तरी चांगल्या गुरुकडून तुम्ही घेऊ शकता. तुम्ही तिकडे आधी सुरुवात केली समजा नामस्मरणाने, चांगल्या ग्रंथाच्या वाचनाने, तर मग हळूहळू भगवंत पण तुम्हाला मदत करतो असं मला वाटतं. आणि सांगितलेलं आहे आपल्या संतांनी, तर भगवंताकडे तुम्ही एक पाऊल पुढे टाकला तर 10 पाऊल तो तुमच्या समोर येईल. तो तुम्हाला तुमच्यासाठी योग्य मार्ग दाखवेल. जर कारण तुम्ही ते करताय, रोज करताय, मनपूर्वक करताय, जाणीवपूर्वक करताय. मग तुमचा जर ध्यानाचा मार्ग असेल तर ध्याना मार्ग दिसेल, तुमचा जर भक्तीचा मार्ग आणि काहीतरी तो मार्ग असेल तर तो मार्ग दिसेल, तुमचा नामस्मरणाचा मार्ग असेल तर नामस्मरणाचा तुम्हाला ती दीक्षा मिळेल. प्राणायाम किंवा हठयोग त्या मार्गाने जाणारे कमी असतात, पण तो तुमचा मार्ग असेल तो मार्ग दिसेल. कर्मयोगामध्येच तुम्ही राहून काहीतरी करायचं असेल तर भगवंत तुम्हाला त्या मार्गाने पाठवेल. हा जो आहे ना, तो एक भाग आहे, आपण लक्षात ठेवला पाहिजे. संत आचार्य आपल्याला सांगतात की आत्मसाधना सुरू करा, आसक्ती कमी होईल, गळून पडेल. आधी आसक्ती सोडायचा प्रयत्न करू नका, मोठी जम घेवायचा प्रयत्न करू नका आधीच एकदम, नाही ती फास्ट होऊन तुमच्या मागे. आणि स्लोली बट स्टडीली यू कॅन डू इट, अँड एव्हरीवन कॅन डू इट. आपल्या संतांनी हे केलेलं आहे, त्यांचे आपल्यावरती अनेक उपकार आहेत की त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे, त्याचा उपदेश केलेला आहे. आपण ते वाचून ते करायचंय. भगवंताला प्रार्थना करतो की आपल्या सर्वांचा जो प्रवास आहे तो असा हळूहळूपणे, स्लो अँड स्टडी जरी असला तरी सुद्धा हमखासपणे होणारा मार्गक्रमण हे नक्की आपल्या ध्येयापर्यंत नेणारं असं असावं. जो जे वांछील तो ते लाहो, हे जे म्हणतात ज्ञानेश्वर, तसं आहे. प्रत्येकाला मिळू दे त्याची जी काही इच्छा आहे ती, पण इच्छा पण खूप छान असावी. जीवनमुक्ती हे अल्टिमेट गोल असावं असं वाटतं खरं या भज गोविंदमचा अभ्यास केल्यानंतर. म्हणजे आपण पाहिलं की फिजिकल कम्फर्ट जर तुम्ही सोडून दिले, तुम्ही घर सोडून दिलं, अजून काही शरीराला चटके दिलेत किंवा काही त्रास करून घेतलात, त्याचा अर्थ काही परमेश्वर प्राप्ती तुम्हाला होत नाही. त्यामुळे कारण ही शरीराची अवस्थाच नाहीये. ही जी अवस्था आहे ही आत्म्याची अवस्था आहे, ही शरीराची अवस्थाच नाहीये. उगाच त्या शरीराला त्रास देऊन करायचंय काय, म्हणजे ज्याचा काही फारसा उपयोग होणार नाही. अशा निरर्थक गोष्टीमध्ये खरंच माणसाने वेळ आणि हे घालवू नये. जर आपलं मन हे समजा भविष्याची चिंता आणि मटेरियल गोल्स किंवा काय आपल्याला मिळवायचंय, काही पैसे किंवा काही, तर ते आपण म्हणजे ह्याच गोष्टींमध्ये जर अडकलेलं असेल तर काय परमेश्वर प्राप्ती होणार नाही, असा या श्लोकाचा अर्थ मला असा वाटतो. ही साधना काही साधी सोपी नाहीये. आणि एक हार्वर्डमधले सायकियाट्रिस्ट आहेत, तर त्यांचं ऐकत होते, तर तेव्हा ते म्हणाले की त्यांना 12-13 वर्ष लागली जेव्हा त्यांना मेडिटेशनमध्ये काही अनुभव यायला सुरुवात झाली. सो हा 12-13 वर्षांचा त्या व्यक्तीला वेळ लागला, तर बाकीच्यांना कदाचित जास्त लागू शकतो. आणि थोडासा काय म्हणणार ना, पेशन्स इज अ व्हर्च्यू. तसा पेशन्स ठेवून, थोडासा विश्वास ठेवून माणसाने त्या मार्गक्रमण केला पाहिजे असं वाटतं मला. आणि अनुभव तू म्हणतेस ना, हे अनुभव हे परत बरोबर नाही, तू ते अनुभव म्हणालीस ना, हार्वर्डच्या लोकांना आले वगैरे किंवा मेडिटेशन, ते अनुभव हा एक भाग झाला.
ते आपलं फलित ते ध्येय नाहीये. कारण अनुभव जरी आले तरी सुद्धा तो एक ठीक आहे, एक चांगला आहे. म्हणतात आपले संत म्हणतात की मध्ये एखादी चांगली फुलं मिळाली त्याप्रमाणे ते अनुभव चांगले असतात. ते बघायचे आणि पुढे जायचंय. अनुभव हे डेस्टिनेशन नाहीये आपलं. सिद्धी पण कधी कधी येऊ शकतात आपले संत म्हणतात, पण ते पण आपलं डेस्टिनेशन नाहीये. आपण गोविंदाचं भजन करूया. बाह्य त्यागाची गरज नाहीये. कारण अंतरंगांनी जे गोविंदाशी जोडले गेलेले आहेत त्यांना बाहेर काहीच त्यागायची गरज नाहीये. जे ते आपोआप सगळं गळून पडतं. राईट? तर ते ते पण एक आहे याच्यामधले गोष्ट. मग आता आपण हा अभ्यास असाच चालू ठेवूया आणि पुढल्या रविवारी भेटूया श्लोक 17वा त्याच्यासाठी. तोपर्यंत सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आठवडा खूप छान जाऊ दे. पुन्हा भेटू. नमस्कार.